डॉक्टर पंकज अग्रवाल, डॉक्टर संजय पाखोडे यांनी पण मंचावर जॉईन व्हावं. धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला सर्वांना डॉक्टर हेमंत जोशी सरांविषयी विस्तृत माहिती असणारच, तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो सरांच्या विनंतीनुसार. सर has done MBBS DCH MD from Government Medical College, Nagpur. So his second one is Nagpur. At present, sir is consultant pediatrician and director at Joshi Children Hospital, Virar. The notable works of sir are like he has worked for Devanagari names on medicines. Now you can write the medicines in Hindi. Dr. James Plate Endowment Award he got in social and pediatrics. He is an active member of consumer organization Mumbai Grahak Panchayat. Sir's aim is make India better, improving health of everyone, especially children in India and all over the world. To bring the child care in all Indian languages and make it child encyclopedia in all Indian languages. सरांची ही वेबसाईट आहे, बहुभाषा आरोग्य वेबसाईट. तुम्ही बघू शकता ऑलमोस्ट हिंदी, उर्दू, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, मल्याळम या सर्व लँग्वेजेस मध्ये सरांची पुस्तकं, आरोग्य कथा या ट्रान्सलेट होत असतात आणि वेळोवेळी त्या वेबसाईटवर उपलब्ध असतात. या वेबसाईटमध्ये आरोग्य ज्ञानेश्वरी, क्लिनिकल प्रॅक्टिस, आर्टिकल्स ऑन दिस गॉसिपोल रिमूव्हल फ्रॉम कॉटन सीड, अक्षय पत्र फॉर ग्रोइंग किड्स, टिप्स फॉर हॅपी सिकनेस फ्री 110 years of life, Krishna Katha in Hindi, IP pediatric publications, then intensive care, new ideas, newborn care, nutrition, vaccination, events and paper articles, and many other articles you can find on this website. सर सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध आहे, ते सर्व आपल्याला माहितीच आहे. ते आरोग्यविषयक जागरूकता नेहमी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसद्वारे आपल्याला जागरूक करत असतात. त्यांचे पुस्तक वगैरे ते सर्वांना डिस्ट्रीब्यूट करत असतात. त्यांनी अनेक स्थानिक भाषांमध्ये विविध लेख आणि पुस्तिका प्रकाशित केलेल्या आहेत. या पुस्तकांचे ते स्वखर्चाने वाटप करतात. या कॉन्फरन्समध्ये त्यांचे जे कुरिअर आहे ते 4-5 दिवसाआधीच इथं पोहोचलं आणि ते सर्वांना आपल्याला डेलिगेट केकमध्ये हॉलमध्ये पण सर्वांना आपल्याला दिसत आहेत. ते सरांची 10 भाषेत कुटुंब आरोग्य रक्षक पुस्तिका आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे बाल आरोग्याचे पुस्तक पण आहे. सरांनी या पुस्तकाचा हिंदी व मराठी भाषेत अनुवाद केला आहे आणि आता यासाठी QR कोड पण WHO वेबसाईटवर उपलब्ध आहे. मराठी पुस्तकाचे नाव आजारी मुलांची सेवा अशी करा. हिंदी पुस्तकाचे नाव बीमार बालकों की सेवा ऐसे करे. त्याची किंमत 500 रुपये. याच्या 8000 प्रती त्यांनी विविध सरकारी दवाखाने व वैद्यकीय महाविद्यालय व परिचारिका शाळा यांना भेट दिलेल्या आहेत. परिचारिकांसाठी आजारी मुलांची सेवा करण्यासाठी मराठी पुस्तक त्यांनी केले आहे. इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स तर्फे या वर्षीचा सोशल चॅम्पियन पुरस्कार त्यांना ऑलरेडी मिळालेला आहे. सध्या नवशक्ती मुंबई या वृत्तपत्रात त्यांची लेखमाला सुरू असते. दर गुरुवारी हा लेख येतो. सरांचे जीवनाचे ध्येय आहे आपल्या ज्ञानाचा देशाला लाभ व्हावा, भारत निरोगी प्रबळ सुखी व्हावा, यासाठी लोक शिक्षण ते करत असतात. महाराष्ट्र समृद्ध करणे, त्यासाठी गावोगावी नळाने नैसर्गिक वायू नेणे हे पण सरांचे जीवनाचे ध्येय आहे. पूर्वजांकडून शिकून महाराष्ट्र धर्म लिहून काढलाय. खऱ्या अर्थाने महाराष्ट्र धर्माचे प्रामाणिक अनुयायी आहेत.
साधे राहावे, उच्च विचार असावे. त्यांच्याकडे बघून तुम्हाला कळत असेल की त्यांच्या जे टी शर्ट आहे पुढून आणि मागून त्या दोन्ही साईडला त्यांनी समाज प्रबोधनासाठी ज्या काही गोष्टी करणं गरजेच्या आहेत त्याच्यावर प्रिंट केलेल्या आहेत आणि नेहमी ते हा टी शर्ट प्रत्येक कॉन्फरन्सेसमध्ये घालून येत असतात. साधे राहावे, उच्च विचार असावे, एक ध्येय ठरवावे, त्यासाठी आयुष्यभर काम करावे, उच्च तंत्रज्ञान वापरावे, सर्वांशी सहकार्य करावे, कुणाशी भांडू नये, भाऊबंदी करू नये, एकीने राहावे, आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम व्हावे, जगावर राज्य करावे, हा महाराष्ट्र धर्म सर्वांनी द्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सरांना आता विनंती करतो की त्यांनी आपला आजचं जे वर्षांचा जो टॉपिक आहे सामाजिक बाल आरोग्याच्या गोष्टी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करावे. धन्यवाद अमोल. जयाते तुम्ही खूप छान बोलले. नमस्कार, आपल्या सगळ्यांना प्रणाम. नागपूरच्या टेकडी गणपतीला प्रणाम. सगळी कामं अर्चना, मी, कर्मचारी आणि मित्र सगळे मिळून केले. सगळ्यांना धन्यवाद. तुम्हाला धन्यवाद, त्यांनी बोलावलं म्हणून त्यांना धन्यवाद. एकदा विरारला आमच्याकडे जरूर या. बाजूला मस्त समुद्र आहे आणि मुंबई जवळ आहे. जरूर एकदा या, तुम्हाला आनंद होईल. आपल्या आयोजकांनी छान काम केलं आहे. आपण त्यांना टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. संजय म्हणजे दूरदृष्टी असणे आणि देशाचं काम करतो म्हणजे देश असे सचिव आहेत. त्यामुळे आपल्याला आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणताना तीन गोष्टी दिल्या आहेत. एक आरोग्य ज्ञानेश्वरी आहे. याच्यामध्ये गर्भ, बाळ, आई बाबा, आजी आजोबा आणि समाज याला आरोग्याला जे लागेल असं 40 वर्षात जे वाटलं ना ते आम्ही लिहून काढलं आहे. ते तुमच्या स्टाफला वाचायला द्या, पेशंट्सना वाचायला द्या, तुम्ही वाचा. तुम्ही सोप्या मराठीत छान बोलू शकता. त्याला QR कोड आहे. याने त्याला की फोनमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला पाठवून द्या. एका पुस्तकाने महाराष्ट्राचं आरोग्य नक्की चांगलं होईल ॲट 0 कॉस्ट. तेवढं करायला मदत करा. त्यामध्ये एक कागद आहे, त्याच्यावर लिहिलं आहे असं का छान व्हा. तुम्हाला एक मिळेल, आता नाही मिळालं तरी. आजच्या भाषणाची प्रत दिलेली आहे तुम्हाला काही. आणि तुम्ही रिलॅक्स व्हा, मी फक्त गोष्टी सांगणार. त्या आजच्या भाषणाच्या प्रतीमध्ये एक कागद आहे, त्याच्यावर लिहिलं आहे ईट राईट. आपल्याला ईट राईट माहिती नाही आहे आणि आपल्याला माहीत नाही हे पण आपल्याला माहित नाही. तर ते वाचा. त्याच्यामागे QR कोड्स आहे आमच्या सगळ्या पुस्तकांचे. त्याच्यानंतरचे ते हे जे QR कोड्स आहेत, पहिला जो आहे तो स्वरक्षणाचे पुस्तक आणि व्हिडिओ मराठी आणि इंग्लिशमध्ये आहे. हे जयश्री देशपांडेंचं काम आहे. त्या स्वखर्चाने निर्भय IIP करायला निघाले आहेत. तुमच्या बॅगमध्ये त्यांचं पुस्तक आहे. हे आपण शिकलं पाहिजे, स्टाफला शिकवलं पाहिजे. आपण 5 माणसं तरी असतो ना, कुणीही गुंड आला त्याला मारून आपण बांधून शकलो पाहिजे. त्याची बायको पाया पडली पाहिजे येऊन. हे रडाय पडायचे दिवस सोडून द्या. नंतर बाजूला 8 भाषांमध्ये आमची चाइल्ड केअर व्हिडिओज आहेत. याच्या खाली फॅमिली हेल्थ गाईड आम्ही बनवली आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचा अभ्यास केला आणि लिहून काढलं की कुटुंबाचे आजार काय आहे, ते कशा टाळायचे, झालं तर काय करायचं. त्यातली खूपशी माहिती आपल्याला आपल्या परिवाराची नाही आहे. ते बघून घ्या. आणि 11 भाषेत झालं. आता कन्नडचं कालच होणार आहे 11 भाषांमध्ये. त्याच्या खाली आमचे इंग्रजी पुस्तक आहे. त्यात आमच्या अनेक आहेत. त्यातलं एक आहे 160 न्यू आयडियाज. त्यापैकी एक आयडिया अशी आहे जी इंडियन पीडियाट्रिक्सला पब्लिश झाली आहे की बाळाला खांद्यावर ठेवा, तो शांत असतो, त्याचे हातपाय खाली लटकतात, व्हेन्स मोठ्या होतात आणि 1 मिली सेकंडमध्ये व्हेन मिळते. असे मी हजारो लावले, रस्त्यावर लावले, पॅसेजमध्ये लावले. अशा 160 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही बघाल तर तुमचं भलं होईल. हे नेल्सनमध्ये नाही आहे. हां, आणि मग राईट साईडला गेला तर 9 भाषेमध्ये चाइल्ड केअर बुक्स आहेत. मग हिंदी पुस्तकांमध्ये WHO टेक्स्टबुक ऑफ पीडियाट्रिक्स आहे. त्याच्यामध्ये IMNCI गाईडलाईन्स आहेत. तर IMNCI गाईडलाईन्स आहेत आणि मराठी पुस्तकं खूप आहेत. गोष्टीमध्ये पूर्ण चाइल्ड केअर सगळं काही. आणि WHO पुस्तक काय ॲक्च्युअली त्या IMNCI गाईडलाईन्स जे आपण वाचतो.
शिकवलं जे गव्हर्नमेंट वापरते, पण ते इंग्रजीमध्ये आहे, ते कळतच नाही. शिकवणाऱ्याला कळत नाही, शिकणाऱ्याला कळत नाही, त्याला कळत नाही हे पण कळत नाही. आपली सेकंड क्लास क्लिअर आहे, आपली झाकणी मोठ्या म्हणून आपण सुखी आहे. तर मराठी तुम्ही स्टाफला वाचायला लावा, त्याच्यामध्ये 300 व्हिडिओज केले, तुमचा स्टाफ हुशार होऊन जाईल आणि सुख लागेल यातला. आणि हे सगळं फ्री आहे, म्हणजे हा ऍक्च्युअली ज्ञान विश्वकोशच आहे हा कागद. तो तुमच्या कोंबडीत लावून ठेवा, तुमच्या कोंबडीत जर लावून ठेवा तर तुमचं काम सुचवेल. आपल्याला सांगायचं असते आणि वेळ नसतो ना, हा कागद लावून द्या, लोक बघतील आणि त्यांचं करतील. मग IAP ला धन्यवाद. IAP मुळे इथे आलो. IAP ने देशाचा कायदा करायला दिला. IAP आंब्याचं झाड आहे, मेंबर व्हा आणि आंबे खा. आणि आपलं सोनं झालं, तुम्ही बरीच व्हा, सगळ्यांचं सोनं करा, 100% लोकांना मेंबर करा, त्यांना फायदे द्या. आणि थोडं आंब्याच्या झाडाला पाणी पण घाला, खत घाला, थोडं काहीतरी काम करा IAP साठी. तर तुमचं भलं होईल आणि IAPचं भलं होईल. शेवटचा रविवार IAP साठी ठेवा, पण त्याच्यामध्ये फॅमिली सगळं पिकनिक करा. फॅमिलीला टाकून रविवारला IAP ला देऊ नका. सायकियाट्रिस्ट लोकांच्या कॉन्फरन्सेस शुक्रवारी संपतात, ते शनिवार सुद्धा देत नाही, रविवार तर नाहीच देत. आपण कमी झोपतो, रात्री काम करतो, संडे पण IAP घेऊन टाकतो. तो IAP हॅज ॲडेड टू अवर स्ट्रेस. संडेला कॉन्फरन्स ठेवू नका, संडेला पिकनिक ठेवा. अशी झेन गोष्ट आहे की भरलेल्या चहाच्या कपात अजून चहा मावत नाही, भरलेल्या पाटीवर अजून लिहिता येत नाही. मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे, फक्त मनाची पाटी कोरी घेऊन करून ऐका. लिहायची गरज नाही, प्रिंटेड कॉपी तुम्हाला दिलेली आहे जर काही वाच. मी इथे नागपूर GMC ला 10 शिकलो आणि लकीली मला इथे बोलायला मिळत आहे. डॉक्टर आनंद मोहन सूर गाईड होते. यांचा मोठेपणा गावच्या लोकांना पण माहित नाही. 1975 साली स्वतःच्या डिपार्टमेंटला स्वतःची रिसर्च लॅब, बायोकेमिस्ट्री रिसर्च लॅब होती. त्यांची स्वतःचा हायपोथेसिस होता, विचार होता की जर मी B6 म्हणजे पायरिडॉक्सिन जास्त दिलं तर आपले मेटाबॉलिझम चांगले होतील आणि दमा, ऑटोइम्युन इलनेसेस, मायग्रेन हे सगळे आजार कमी होते. त्यांनी क्लिनिकल ट्रायल्स पण घेतल्या. हे जर यशस्वी झाले असते ना, त्यांना नोबेल प्राइज मिळालं असतं. पण आपल्या लोकांना संशोधनाचा स्तर कशाशी खातात माहीत नाही, हे सगळं माहितीच नाही, त्यामुळे त्यांची मिळायला पाहिजे ते त्यांना किंमत नाही मिळाली असं. पण त्यांनी सगळ्यात मोठं काम काय केलं की मुलांना स्वातंत्र्य दिलं की तुमच्या आवडीचा विषय निवडा आणि मन लावून रिसर्च करा. जेव्हा माझा बाळ असते ना, मी माझ्या आवडीने विषय काढतो, तर मी मन लावून काम करतो, मग मोठी कामं तयार होतात. तसं मला त्या थिसिससाठी मला जेम्स अवॉर्ड मिळाला. पण जेव्हा दुसरा माणूस टॉपिक देतो ना की अल्झायमर मध्ये केसाचे 12 भाग कसे होतात याच्यावर थिसिस कर, तो ना देशाच्या कामात असतो, त्या माणसाच्या कामात त्याला रस पण नसतो, आपण टाइमपास म्हणून करतो. म्हणून 700 मेडिकल कॉलेजमध्ये दर कॉलेजमध्ये समजा जर 10 थिसिस होत असेल तर 7000 थिसिस दरवर्षी होतात. असे 75 वर्ष झाले. तिथून जंक काय, गार्बेज इन गार्बेज आउट आहे. तो सगळे गाईड लोकांना विनंती, तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजीचं वर्कशॉप करा, तुम्ही रिसर्च पुस्तक वाचा, प्रॅक्टिकल मेडिकल आस्पेक्ट्स ऑफ मेडिकल रिसर्च वाचा आणि मुलांना वाचल्याशिवाय थिसिस टॉपिक घेऊ देऊ नका आणि त्यांना त्यांचा टॉपिक निवडू दे, त्यांना प्रॉब्लेम तर शोधू दे. आम्हाला मुखडकर सरांनी सांगितलं की गोवरची व्हॅक्सिन आली आहे, त्याची ट्रायल चालू आहे, सो मी ती केली. मग त्याच वेळी आम्हाला काल डॉक्टर ताणी बोलल्या, देशमुखबाई मॅडम होत्या, जोरगडे सर होते, यांनी शिकवलं. पुढे मी मुंबईला गेलो, डॉक्टर RK आनंद यांच्यामुळे मी ब्रेस्ट फिडिंगमध्ये आलो आणि मग तन्मनाचा 6 महिन्याचा कायदा झाला. डॉक्टर रमेश पोद्दार, डॉक्टर आंबेकर तर अजून शिकवतात. दर गुरुवारी आम्ही त्यांच्याकडे जातो. गेली 10 वर्ष 15 वर्ष आम्ही दर गुरुवारी सायंकाळी संध्याकाळी पोस्ट ग्रॅज्युएट क्लिनिकला जातो. माझं तुम्हाला सांगणं आहे, आपल्याकडे सगळे क्लिनिकल व्हिडिओज बघा, तुमचं सोनं होऊन जाईल. तुम्ही भाग्यवान असाल तर बघा.
आंबेडकर लिहा आणि बघा. मग आनंद शांडिल्य, राजेश चोखानी या सगळ्यांनी शिकवलं. डॉक्टर अनिल मोकाशी हे तर नवीन रामदास स्वामी आहेत मनापासून. त्यांनी वागावे असे जगावे असे हे मनाच्या श्लोकावर पुस्तक लिहिलं आहे. ते वाचा. त्याची सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला फ्री पाठवेल, विकत पण मिळेल. आणि वर्तन समस्या, आता तुम्हाला शब्द नाही कळणार, बिहेवियरल प्रॉब्लेम्स सोडवायला तुम्हाला मदत होईल आणि चांगले मुलं घडवायला मदत होईल. डॉक्टर सुभाष डागांनी शिकवलं. आपल्याला यांची महत्ता माहिती नाही. इज हायएस्ट सायटेड इंडियन पिडियाट्रिशियन, 200 सायटेशन्स इन ग्लोबल पिडियाट्रिक सायटेशन. आमचं एकत्र रिसर्च प्रोजेक्ट्स आहेत, पब्लिकेशन्स आहेत. आमचं दोघांचं एक पेटंट आहे. तो नेब्युलायझर लावला आहे, त्याची हवा कॉम्प्रेस केली आहे. त्यांनी त्या बाळाला सीपॅप देतात आहे आणि बाजूला बाटलीमध्ये एक 3 वे वापरून वाय कनेक्शन वापरलं. नेब्युलायझर हवा देतो, बाळाला मिळते आणि त्या बाटलीमध्ये जाते. असं नेब्युलायझर नाही करता येतं. वाय कनेक्शन नसेल तर स्टेथोस्कोप वापरता येतो. आणि हे पण नसेल तर फिश टँक असतो आपल्या घरी, त्याची मोटर असते हवा द्यायची, ती 150 रुपयाला मिळते. त्यांनी सीपॅप देता येते. हे मी इथे एका कॉन्फरन्समध्ये नागपूरला सांगितलं, देवपूजांनी घेतली होती. तर टेक्स्टबुक ऑफ पिडियाट्रिक व्हेंटिलेशनचा जो ऑथर आहे तो मला म्हणाला, हेमंत मला 5 मशीन्स दे, मला आफ्रिकेसाठी स्वस्त मशीन बनवायचं काम अमेरिकन सरकारने दिलं. ते खूप ठिकाणी वापरले जातात. हे काय असेल बरं? याचंच चित्र आहे. पण डॉक्टर हरियश्वर शिरोळे यांचं मोठ्या बगीच्यात घर होतं. डेक्कनला 1 एकर बगीचा, मस्त बगीचा होता. आणि सर बगीचात ओपीडी करायचे. त्यांचं बघून मी माझ्या इमारतीच्या टेरेसवर ओपीडी करायचो. संध्याकाळी मुलं मस्त धावायचे, पळायचे, तारे बघायचे. आनंदी आनंद होता. दवाखानाच नव्हतं, बाकी सगळं काय आमच्याकडे होतं. तुम्ही करा बरं आनंदी क्लिनिक, ट्राय फ्री क्लिनिक करा बरं. असं बघा कशा कशाने लढतात. थर्मोमीटर लावून लढत असेल तर तुम्ही अल्ट्रा ते दुसरं वापरा, लांबून घ्यायचं वापरा. हेड सर्कम्फरन्स कमी होत असेल तर तुमचं तपासणं झाल्यावर हेड सर्कम्फरन्स घ्या. बघा बरं क्राय फ्री क्लिनिक करता येतं का बघा. आता मी तुम्हाला सोपं आहारशास्त्र सांगणार आहे. हे खूप सोपं आणि शॉकिंग आहे. हे माहित नाही म्हणून आपण आजारी येतो. 1 कप चहा किंवा 6 बिस्किट किंवा छोटा नाश्ता याची जादू आहे बघा. एवढं जास्त घेतलं रोज तर महिन्याला अर्धा किलो वजन वाढते. एवढंच नाही म्हटलं तर महिन्याला अर्धा किलो कमी होतं. एवढं सोपं आहे ना. 4 चहा नाही म्हटलं ना तर दर महिन्याला 2 किलो कमी होणार बघा. म्हणजे वर्षाला 24 किलो. नाही म्हणायला शिका ना. आणि आग्रह करायचा कॅन्सर झालाय तो घराचा मोडला पाहिजे. सगळे आम्ही आमच्या नाकाने हवा घेतो, पाणी पितो. खायचा कसला आग्रह करतात? मरेपर्यंत खावला तर स्वतःही मरतात. पण मनापासून सांगतो, आपली खूप प्रॅक्टिस न्यूट्रिशनवर आहे. आपण सगळ्यांनी डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स वाचलं पाहिजे. आम्ही तर मराठी करून NIL ला दिलेलं आहे. सगळ्यांना, तुम्हाला पण सगळ्यांना दिलं आहे. आपण कोणी ईमेल उघडत नाही, आलेले पुस्तकं वाचत नाही. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. जसं आहे तसं आहे, ठीक आहे. पण 40 वर्षात शिकलेलं न्यूट्रिशन मी आपल्यासाठी 70 शब्दामध्ये मांडत आहे. माझ्या शर्टवर 70 शब्द होते. हे 125 शब्द असतील. एवढं फक्त तुम्ही करा, तुम्ही छान होणार. आणि एवढंच शिकवा, तुमच्या भिंतीनं लावून टाका. भूक नसेल तर खाऊ नका. अगदी लिमिटेडचा फ्री असेल, फुकट असेल, मस्त असेल तरी खाऊ. म्हणजे मी इथे नाश्ता नाही केलेला सकाळी. आणि भूक लागली तरच खा, कमी खा. अर्ध पोट भरेल एवढंच खा. हे खा. मी तुला नवीन सांगत नाही, पण एवढे 100 वर्डच महत्वाचे आहे. म्हणून तुम्ही आजपासून पाळा आणि सांगा. आपल्या घरी करा. ताटाचे 4 भाग करा. 1 भाग डाळ किंवा नॉनव्हेज, 1 भाग भात किंवा पोळी, 2 भाग भाजी, फळ, कोशिंबीर. या भाजी किंवा कोशिंबीरमुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन नाही होणार आणि तुमचं मिली इंटेरियर छान राहील. आणि 1 कप दही, ते तुम्हाला B12 देईल. विड्याचं पान खा, ते सुना देईल. आता मी तुम्हाला शॉकिंग सांगतो, महाराष्ट्रामध्ये जेवढं आयर्न डिफिशियन्सी आहे त्यापेक्षा जास्त कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, असा NILचा 2020चा रिपोर्ट आहे. म्हणजे मी तुम्हाला माझं एकही वाक्य पुराव्याशिवाय नाही.
तर पान खा तुला मिळेल आणि पान खाल्ल्यावर 8 तास भूक लागत नाही. तो जुना असताना मेडिकल कॉलेजचा अभ्यास आहे, त्यांनी कोलेस्ट्रॉल कमी होतं. एवढ्या गोळ्या खातात, पान खा की नाही. लोखंडी कढई वापरा, त्यातनं आयन मिळेल. लोखंडी कढई वापरा, त्यांनी नाही जास्त मागे जा. लोखंडी कढई वापरा. अजून मागे हा इथून. एवढं केल्यानंतर टॉनिकची गरज नाही. मी सिरियसली सांगतो, भारतामध्ये 150,000 कोटी रुपयाचा औषध खर्च होते. त्यापैकी 50,000 कोटी रुपयाचे टॉनिक्स विकले जातात. कारण आपल्याला हे जेवण माहिती नाही. हे आपल्या घरी करा आणि प्रत्येक आपल्या भिंतीत लावून टाका ना. लोक शहाणे आहे, वाचतील आणि करतील. भिंतीवर लिहिलेलं होते बरं का, सगळ्या भिंती भरून टाका. आणि सगळ्यांना ज्याला पोट आहे त्याला शेवटचे 20 वर्ष सुरू झाले. मनापासून सिरियसली बरोबर. तो पोट कमी करायला, वजन कमी करायला हात पोळी बंद करा, त्या जागी फळं खा. 2 जेवणाच्या मध्ये नाश्ता करू नका. चहात साखर नको, बिस्किट नको. त्या जागी ताक आणि फळं घ्या. मला ताक राष्ट्रीय पेय करायचं आहे, चहा बंद करू. कारण महाराष्ट्र 50,000 कोटी रुपये ताकाने B12 मिळतं आणि चहाने कॅफेन मिळतं, ज्याने टॅकीकार्डिया होतो, हायपरटेन्शन होतं, चिडचिड होते, स्लीप लॉस होतो, मेमरी लॉस होतो. चहा कॉफी घेतल्यावर 12 तास डीप स्लीप खराब होते आणि मेमरी खराब होते आणि मग दुसऱ्या दिवशी सुस्ती येते, म्हणून पुन्हा चहा लागतो. पहिले 12 नंतर चहा कॉफी घेऊ नका, कॅफेन घेऊ नका आणि हळूहळू सकाळचं मग सुटून जाईल. चहा कॉफी सोडा, त्या जागी ताक प्या. B12 डिफिशियन्सी सगळ्यांना, सगळ्यांचे पुढे काढे. जरा स्मिअर मला वाईट वाटतं बरं का, एकाही पेरिफेरल स्मिअर मध्ये लोब्स जास्त आहेत पॉलिमॉर्फला असा रिपोर्ट नसतो. आपले लोक काम त्यांना निम्मेच पैसे द्यायला पाहिजे. स्मिअर सुद्धा धड भरत नाही. अजून डायटरी गाईडलाईन्स फॉर इंडियन्स वाचलं ना, तर त्याच्यामध्ये एक अन्न सनलाईट दिलेलं आहे. सनलाईट म्हणजे अर्धा अंग उघडं पाहिजे, दुपारच्या उन्हात 1 तास काम केलं पाहिजे. तर माझ्यासारखे कपडे घाला, तुम्हाला व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी कमी होणार नाही. कोरोनामध्ये ज्यांनी जास्त कपडे घालून सावलीत बसले तेच मेले. ज्या कमी कपडे होते, पैसेच नव्हते कपडे घालायला, आणि जे उन्हात होते त्यांना कोरोनाने काय झालं. बरं, उभ्याने चालत फिरत काम करा. मी 70 वर्ष ओपीडी उभ्याने केली, गर्दी होते म्हणून. त्याचा मला लाभ आहे. कमीत कमी बसा, लवकर झोपा, झोपायचा अलार्म लावा. अलार्म लावून जेव्हा तुम्ही झोप मोडता ना, तर मेंदूला डॅमेज होतो, इरिव्हर्सिबल डॅमेज होतो आणि अल्झायमर लवकर होतो, म्हातारपण मरण लवकर येते. सो डोंट वेल युअर लाईफ फर्स्ट. आणि हे सगळ्यांना सांगा. आणि यातले पहिले 70 शब्द माझ्या शर्टवर आहे. आणि हा भारतातला मोस्ट कॉपीड आणि व्हायरल झालेला फोटो आहे. सगळ्या न्यूजपेपर्समध्ये माझे फोटो येतात, सगळ्या रेडिओवर सांगतात. खूप लोक माझ्या मागे फिरून फिरून माझ्या पाठीचे फोटो काढतात आणि सगळ्या व्हायरल करतात. आज सांगितला महाराष्ट्र धर्म नेक्स्ट म्हणा, सांगतो परत. मला दाखव महाराष्ट्र धर्म. माझ्यासोबत प्लीज म्हणा तुम्ही, आणि महाराष्ट्राचे आपण छान होतो. प्लीज म्हणा, साधे राहावे, उच्च विचार असावे, एक ध्येय ठरवावे, त्यासाठी आयुष्यभर काम करावे, उच्च तंत्रज्ञान वापरावे, सर्वांशी सहकार्य करावे, कुणाशी भांडू नये, भाऊबंदकी करू नये, एकीने राहावे आणि आपल्या क्षेत्रात सर्वोत्तम व्हावे. आपण जगावर राज्य करा. आणि हा धर्म सगळ्यांना आहे. एक अमृता ताई माझ्याकडे आली, घशात फोड होता. आईला सांगितलं एम्पिसिलिन 3 दे, तापाला तर तापाचं औषध दे. तिने तापाचं औषध 3 वेळा दिलं. मग मला कळलं की इंग्रजी चूक झाली. मी सांगितलं मराठीत नाव पाहिजे. सो 30 वर्ष आम्ही काम करत आहे. आता बहुतेक कंपन्या चांगल्या, खूप चांगल्या कंपन्या मराठीत नाव टाकतात. पण आपल्याला सवय झाली इंग्रजीची आणि मराठीला त्रास होतो. मराठी म्हणायला त्रास होतो आपल्याला. तर कॉम्प्युटर मराठीत लिहितो, त्याला लिहायला लाव, तर तुमचे पेशंट चांगले होते. आम्ही सगळं मराठीत लिहितो. आणि कंपनीच्या मागे आहे मी 30 वर्ष की बहुभाषा नाव टाका. हे बघा, मेफार कंपनी आहे, गॅस्ट्रोज आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 भाषांमध्ये राहतात. आणि हे माझा जावई आहे ते समीर कोल्हे,
आणि याची टीम यांनी हे केलेलं आहे. तर यांना आपण सपोर्ट केला पाहिजे. मराठी माणसं आहे आणि धंद्यामध्ये रेअर आहे बघा. त्याला आपण मल्टीनॅशनल ऑलरेडी मल्टीनॅशनल आहे. ब्राझीलला ते लोक एक्सपोर्ट करतात, आफ्रिकेला, दक्षिण अमेरिकेला, पण आपण त्यांना मदत करूया. आणि खांदेवाले, अनिरुद्ध खांदेवाले व्हाईस प्रेसिडेंट आहे ॲरिस्टोला. त्यांनी मला सांगितलं, हेमंत तुझं ऐकून आम्ही 12 भाषामध्ये टेलपास लिहित होतो. आता ॲरिस्टो मोठी कंपनी आहे. खांदेवाल्यांना अभिनंदन, नमस्कार. आणि आता इतर लोक पण करतील. नेक्स्ट. सो आम्ही काही स्लोगन्स दिले, हिंदुस्थानाला लष्कन करा, मेक नेशन वॅक्सिनेशन. अनेक कंपन्या बदल करतात आणि वापरतात, म्हणजे मला रॉयल्टी द्यायला नको म्हणून, पण चालते, वापरतात, हेच मोठं आहे. GSK बांगलादेश पण हे वापरतात. 6 महिन्याचे हे मी तरुणांसाठी सांगितलं. इथे तरुण मुलं नाही आहेत, पण तुम्ही त्यांना सांगा की एक साधा IAP मेंबर IAPI म्हणून फायदा करू शकतो. याचं उदाहरण आहे, मॅटर्निटी लिव्ह पहिले 3 महिन्याची होती. आजपासून 36 वर्षापूर्वी 18 डिसेंबर 88ला नगरला महापेढी म्हणतात. तर तेव्हा हे सुचलं की 6 महिने दूध पाजायचं असेल तर 6 महिने रजा पाहिजे, त्याचा कायदा पाहिजे. त्यासाठी आम्ही काम करायला लागलो आणि ते होत गेलं. कसं होत गेलं, या घरी आलो आणि आम्ही लिहून काढलं की 6 महिन्याची रजा का हवी. आणि प्रत्येक आई बाबाला तो कागद दिला की तुझ्या युनियनला दे. तू युनियन्सनी गव्हर्नमेंटला मागितलं. या कायद्यामध्ये युनियनचा खूप मोठा भाग आहे. त्यांनी मागितलं, मग ती 4.5 महिन्याची झाली, मग 6 महिन्याची झाली, मग आता कायदा झाला. सो सगळ्यात महत्वाचं काय आहे की एकाचा आवाज नाही ऐकला. एकदा मी विमानातून चाललो होतो मुंबईला, तर वसंत साठे साहेब सोबत होते. ते केंद्रीय मंत्री होते, आपल्या भोजनगणाचे सासरे. त्यांना मी म्हटलं की टायफॉइड वॅक्सिन गव्हर्नमेंटने द्यायला पाहिजे. ते म्हणजे संघटनेकडनं पत्र द्या, आम्हाला कामच करायचं आहे. तर माझ्या डोक्यात रुजलं होतं की संघटनेकडनं करून घ्यायला पाहिजे. म्हणून मी हा ठराव IAP मध्ये मांडला की बाळंतपणाची रजा 6 महिन्याची होईल. त्याच्यावर समिती नेमली, त्याच्यावर विचार झाला आणि 1 वर्षाने 5 जानेवारी 2092ला नागपूरच्या पेडिकॉनमध्ये हा ठराव एकमताने पास झाला की बाळंतपणाची रजा 6 महिन्याची. मी काय केलं, मी फक्त कावळासारखं ओरडलो किंवा माचीस लावली, त्या पलीकडे मी काही काम नाही केलं. पण तो ठराव पास झाल्यावर उद्या त्याच्या मागे लागला, त्यांनी मीडियामध्ये दिलं, त्याचा पाठपुरावा करत राहिला. आणि नाही, आता खूप महत्वाचं आहे, 5 जानेवारीला पास झालेला ठराव 12 जानेवारीला पंजाब आणि हरियाणा या राज्यांनी 6 महिन्याची रजा पास केली त्यांच्या एम्प्लॉईजसाठी. मग त्याची बातमी झाली, ती जगभर गेली, मग जगातले इतर देश पण द्यायला लागले. तो अशा प्रकारे आम्ही म्हणजे IAPने जगाचं भलं केलं आहे, पण आपल्याला माहितीच नाही, म्हणून मी हे सांगितलं. उद्या तुला पण धन्यवाद. ऍक्च्युअली उद्या नसतं तर मला नागपूरला पेडिकॉन झाली नसती आणि हे सगळं झालं नसतं. छान आहे, वी आर हॅपी विथ यू. आता सगळ्यात जास्त ज्याची मी टीकास्मान केलेली आहे माझ्या शॉर्ट पॅन्टची गोष्ट. म्हणजे आम्हाला फडणवीसांनी घरी जेवायला घातला रात्री आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसला बोलवलं. ऑफिसला गेल्यावर त्यांचा फायर मला पहिले पोलिसने सांगितले की तुम्हाला हातपण द्यात नाही जात. म्हणून तर त्यांच्या IAS अधिकारी नाही, तर तुम्हाला आत नाही जात नाही. मी म्हटलं ठीक आहे, मी कालच रात्री त्यांच्या घरी जेवलो, मला काय. म्हणजे आम्ही सोबत गेलो होतो, मी किनवडेकरांसोबत गेलो तेव्हा. दॅट इज ओके. ती काही नाही, आपल्याला आपण अजून लहान मनाचे आहे. पण हे करायचं माझं कारण खूप सायंटिफिक आहे. भारत उबदार देश आहे. 9 महिने गरमी झाली म्हणजे त्रास झाला, गरमी नाही झाली पाहिजे. गरमीने कार्यक्षमता आणि आयुष्य कमी होते, मुलांची भूक कमी होते, मुलांची वाढ थांबते. डॉक्टर देशमुख PSMचे हेड होते सेवाग्राम मेडिकल कॉलेजला. त्यांचा पेपर पब्लिश्ड आहे IJP मध्ये किंवा इंडियन पीडियाट्रिक्स मध्ये. त्यांनी इंटर्न्सना शेजारच्या गावात पाठवलं. 400 लोकांचा वजनाचा वाढीचा अभ्यास मुलांचा 1 वर्ष केला. तो अभ्यास वाचल्यावर मला दिसलं की उन्हाळ्यामध्ये वाढच नाही आहे. मी त्याला फोन करून सांगितलं. ते म्हणणारे हे तर आम्हाला लक्षातच नाही आलं. तर मुलं गरमीने वाढत नाही. सो तुम्ही पहिले करा, घरी गेल्यावरती याच्यापुढे कपडे, आपले सगळ्यात जास्त पैसे कपडे खरेदी करण्यात जातात. कपडे खरेदी एकच कपडा अंगावर घालतात, बाकीचं मुंग्यात घालतात. तर
आता कपडे घेऊ नका, घर एसी करा, कपड्याच्या पैशातनं एसीचं बिल होईल तर मुलं छान वाढते. आणि आपण भाजीसारखे आहे, आपण उन्हाने थकतो, काम करून थकत नाही. घर 25वर ठेवा, 18 तास काम करा, तुम्ही थकवा नाही येणार. पण जेव्हा एसीत नसेल तेव्हा काय करा, तर सगळ्यात कमी गरमी याच्यामध्ये होते. कपडे ढिले पाहिजे. 40 छाती आहे माझी, मी 44चा टी शर्ट घालतो आणि लूज आहे, पांढरा आहे, ओसिरीला भोक असतात, ब्रिदिंग कपडे आहेत, हे सर्वोत्तम आहे. हे झालं तर टेम्परेचर बदलतं. पण अजून पण आहे, टेम्परेचर वाढलं की टेस्टोस्टेरॉन लेवल्स कमी होतात. टेस्टिसना 1 डिग्री टेम्परेचर राहायचं ना टेस्टिसचं, तर 50% एफिशियन्सी कमी होते. टेस्टोस्टेरॉन कमी झाला ना तर तुमचं भांड्याची कॅपॅसिटीच कमी होते, वाद नाही करू शकत, माणूसपणाच जातो. आणि आम्ही वाळ झाल्याबरोबर त्याला लंगोट घालतो. आणि आता खूप सिरियस आहे. टेस्टोस्टेरॉन नी अन्नाचे बोन आणि मसल होतात आणि टेस्टोस्टेरॉन कमी असेल तर त्याचा फॅट होते. फॅट झालं की पोट येते, पोट आलं आणि फॅटमुळे बीपी, हायपरटेन्शन, शुगर आणि अर्ली डेथ, हे सगळं पाप चड्डी घालून झालेलं आहे. मी हे त्या दिवशी कळलं मला, मेडिकलला प्रॅक्टिस होती. मी गेले 20, 30, 40 वर्ष अंडरवेअर घालत नाही, माझं काही बिघडलं नाही, अजून कोणा दुसऱ्याच एक ठरवलं काय ना, ऐका ना, निर्मळ सांगतो ना, आपल्याला जे योग्य वाटतं ना ते करायची हिंमत टाका पाहिजे. की बाबा आपल्याला शिकवलेलं नाहीये, आपल्याला शिकवलं गप्प बस, मोठ्यांचं आहे का, स्वतंत्र विचारच नाही शिकवलं. ठीक आहे. तर आता खूप महत्त्वाचं सांगतो, मी इंटर्नशिपमध्ये प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट्स ऑफ मेडिकल रिसर्च हे पुस्तक वाचलं होतं. त्यांनी मला तिसरा डोळा दिला आणि दृष्टीच बदलून टाकली. अडचण आली की आपण सोडून देतो. मी विचार करतो अडचण का आली, याला काय सोल्युशन काढता येईल, आणि मग सोल्युशन मिळतात आणि परसू करायला लागतात. तर 30-30 वर्ष परसू करता आलं पाहिजे, तर करायला पाहिजे. पण हे संस्कार व्हायला पाहिजे. आपल्या मुलांवर संस्कार करा, स्टुडंट्सवर संस्कार करा. प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट ऑफ मेडिकल रिसर्च हे स्टोरी बुक आहे, KMCच्या लायब्ररीमध्ये. रिसर्च मेथोडॉलॉजी डोकं दुखतं, पण या पुस्तकात स्टोरीमध्ये सांगितलं रिसर्च कसं केलं जातं. मी खूपच बदलून गेलो ते. त्यांनी मला हे सगळे सोल्युशन मिळाले. मला हिंमत झाली की थोडं नाही घालायचं, आपण घालू, काय हे सायंटिफिक आहे. तुम्ही हुशार आहे, तुम्ही पिढी जात आहे, तुम्ही ओल्ड स्टॉकचे आहे, तुम्हाला नाही तुमचं डोकं दुखतंय, ठीक आहे, तुम्ही तुमचे, मी माझा. हिंमत करा. काय ती माझी एक मुलगी एनएसएडिस्ट आहे, दुसरी मुलगी मल्टीनॅशनलमध्ये इंजिनियर आहे, पण आम्ही सगळे उघडे वागडे. आणि मी प्रेसिडेंटला होतो म्हणून केरळमध्ये आम्ही सरळ फिरलो, नॉर्थ टू साऊथ. AC टोयोटा कारमध्ये होतो, फुल डे. संध्याकाळी पद्मनाभ टेम्पलला थांबलो. ते म्हणे तुम्हाला लुंगी घालून जायला लागेल. आणि नीट ऐका, AC कारमध्ये होतो तरी मला खाली उतरल्यावर, शर्ट काढल्यावर, फक्त लुंगी घातल्यावर खूप बरं वाटलं. त्या दिवशीपासून मी घरी फक्त लुंगीवर असतो आणि बाहेर हाफ पॅन्ट टी शर्टवर असतो आणि मी अगदी सुखी आहे. मला मुंबईमध्ये घामाने आंघोळ होते रोज सगळ्यांना. मला सगळ्यात कमी घाम येतो, सगळ्यात कमी थकवा असतो. संध्याकाळी पण मी फ्रेश असतो, आनंदी असतो, चिडचिड करायला तयार असतो. म्हणजे आपण साखर चिडचिडच करतो ना किंवा घरच्या लोकांना. हो, सो हे तुम्ही अनुभव करून बघा. माझे खूप मित्र पहिले घरी हाफ पॅन्ट घालायला लागतात आणि मग हळूहळू प्रगती जशी होती. तुम्ही पहिले फुल पॅन्ट घाला, मग 3/4 वर या, मग हिंमत करा, मग हाफ पॅन्ट वर या. मी दवाखाना सुरू केलं तेव्हा बनियन घालायचो, त्यात शर्ट घालायचो, त्यावर ॲप्रन घालायचो. खूप गरमी व्हायची. मग मी शर्ट ॲप्रनचा एक कपडा केला, म्हणजे शर्टच्या कपड्याला कॉलर शिवली. मग नंतर बनियन, कॉलरचाच बनियन आणला, म्हणजे टी शर्ट. आणि त्या दिवशीपासून मला सुरू लागलं. सो फर्स्ट आय चेंज इन टू टी शर्ट, then I changed into half pant. And meanwhile I gave up inner wears. And I'm very happy about it. आणि कॉस्टिंगच कमी होऊन गेलं, 150 रुपये मी करून जातो. आणि त्याच्या पिशवीमध्ये मला प्रवासाचं सामान येऊन जातं. माझ्या बॅगेज नेव्हर मोर दॅन 5 kilos फॉर एनी अमाऊंट ऑफ ट्रॅव्हल. मग महाराष्ट्र सरकारने आमचा खाऊ कोपरा घेतला, त्याची गोष्ट सांगतो. 10,000 ना मुलं आणि अन्न यात अंतर आहे. अन्न टेबलावर आहे, पाणी टेबलावर आहे आणि मुलं खातात. ते जमिनीवर ठेवा, मुलं सेल्फ सफिशियंट आहे. त्यांचा नाकाने हवा घेतात, खातात, पितात,
तुम्हीच प्रॉब्लेम आहे, तुम्ही बाहेर जा, ते बरे होणार. हे सगळ्यांना सांगा. 2008 मध्ये गव्हर्नमेंटने आमचं ऐकलं आणि खाऊ कोपरे केले. सगळ्या अंगणवाडीत असतात, एका प्लास्टिक बरणीमध्ये खाऊ ठेवतात, त्याला आम्ही अक्षय पात्र म्हणतो. ते संपलं नाही पाहिजे, ते भरायचं रिकामं व्हायच्या आणि मुलं खातात आणि दर महिन्याला ती श्रेणी बदलतात, 3ची 2, 2ची 1. आणि आज महाराष्ट्रामध्ये, भारतात सगळ्यात मोठ्या राज्यात जे आहेत ना, त्यात सगळ्यात कमी कुपोषण महाराष्ट्रात आहे. त्याची खूप कारणं असतील, पण एक कारण हा खाऊ. हिला आम्ही ही लोह निशाताई आहे माझी. स्टाफचं CBC केलं, हिमोग्लोबिन 9. अर्चनाने तिला गोळ्या दिल्या, तिला सहन नाही झाल्या. सासू म्हणे लोखंडाची कढई वापरू. त्या पोरीचं हिमोग्लोबिन 9चं 13 झालं, तिने 4 वेळा ब्लड दिलं. माझे डोळे उघडले की 75 वर्ष गोळ्या करून देऊन भारतामध्ये 50% लोक ॲनिमिक आहे. सो मेडिसिन डोंट वर्क. ॲक्च्युली खरं मी अनाडी आहे, तुमचं आता अज्ञान दूर करतो. सो आम्ही मोहीमच काढली की सगळ्यांना लोखंडाच्या कढ्याच वाटायच्या. संक्रांतीला किंवा काही पण होतं की पण लोखंडाची कढाई आमच्याकडे म्हणाला. आणि हैदराबाद कॉन्फरन्स झाली, तिथे 12,000 A4चे 2 कागद असे इंग्लिश आणि हिंदी छापून दिले, सगळ्यांना दिले. एका कंपनीला दिले, भारतभर वाटायला बोलले. त्याचा फायदा झाला. टोपरा ब्लॉक आहे रांचीच्या बाजूला, झारखंडमध्ये. तिथे काय NGOने 3,000 कढ्या वापरल्या. वर्षभरात सगळे 3,000 परिवार चांगले झाले. आता 4 ब्लॉकमध्ये करत आहेत. हळूहळू वाढेल. आपल्या ब्लॉकमध्ये करून घ्या किंवा आपल्या दवाखान्यामध्ये कढे लावून ठेवा, 200 रुपयाला मिळते पूर्ण घराचं बघा. ठीक आहे ना. आपलं शिक्षण चांगलं नाही, इंग्रजीमुळे असं किंवा काय असेल. आता तुम्हाला ॲनिमेच्या 2 गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट आहे की आज जगभर अन्नाच्या कमीने झालेले आजार गोळ्याने बरे होत नाहीत. हा जगाचाच अनुभव आहे आणि मला ते भारतामध्ये दिसलं. ॲनिमिया कमी पडणारे घटक आहारातूनच द्यायला लागले. हे स्लाइड्स रेणुकांनी छान केल्या, तिला थँक्स. नेक्स्ट. आणि बघा आता आपलं ज्ञान बघा. ॲनिमियासाठी आपण काय देतो? मायक्रोन्यूट्रियंट आहे, मायक्रोन्यूट्रियंट B12, मायक्रोन्यूट्रियंट फोलिक ॲसिड. पण 1 ग्राम हिमोग्लोबिन करायला 1 ग्राम प्रोटीन लागते, ग्लोबिन नावाचं. हे कोणाच्या लक्षातच नाही. 75 वर्ष तर मला माहिती आहे, मी किती ठिकाणी जाऊन बोललो ना, कोणाच्या लक्षात नाही. आणि मीवर कॉन्फरन्सेस होता. नेक्स्ट असू दे. 2020चा फॅमिली हेल्थ सर्वे सांगतो की 10 पैकी 9 मुलं दुसऱ्या वाढदिवसाला मान झालेली आहेत. ठीक आहे. त्यांना 25% प्रोटीन कमी पडतात. ते कसं ॲनिमिया बरा होणार? खिसा भरून ठेवा, तो बरा होणार. नेक्स्ट येत आहे. नेक्स्ट ते हे 4 गोष्टी पाहिजे. लोखंडाची कढई पाहिजे, दही कोशिंबीर पाहिजे, B12 आणि फोलिक ॲसिड द्यायला, आणि झालं मग काम. नेक्स्ट टायफॉइड फ्री इंडिया. आमच्या गावात खूप टायफॉइड वाढला ना, आम्ही हाफकिनची 4 आण्याची व्हॅक्सिन आणली, सगळ्या शाळांना 2दा दिली आणि गावाचा टायफॉइड एका महिन्यात कमी झाला. नेक्स्ट. आणि आमच्या 12 वर्ष मागे लागले. आता आमच्या IAPच्या सांगण्यामुळे आमची महानगरपालिका सगळ्या मुलांना टायफॉइड व्हॅक्सिन देते. बघा आपण इंग्रजीत खराब शिकलो. मलेरियामध्ये प्रायमॅग्रेन प्रत्येक रोग्याला दिलंच पाहिजे, कारण जे रक्तामध्ये मेल फिमेल असतात ते फक्त प्रायमॅग्रेनने मरतात, आणि लिव्हरमध्ये जे स्त्री असतात पॅरासाइट्स ते फक्त प्रायमॅग्रेनने मरतात. आणि आम्हाला धड शिकवलं नाही, आम्ही कोणाला प्रायमॅग्रेन देत नाही. मी प्रॅक्टिस सुरू केलं तर मिळायचंच नाही ते. मग आम्ही काम केलं तर ते मिळायला लागलं. तरी 100% लोकांनी द्यायला पाहिजे, 100% लोकांना द्यायला पाहिजे. G6 पिढी हा अपवाद आहे. आम्हाला शिकलो नाही हे खरं आहे, कारण मलेरियामध्ये म्युरोझाईड, मेटाम्युरोझाईड, स्पिरोझाईड, देवदाणे काय असते ते कोणाला कधी कळत नाही, कोणाला धड येत नाही. WHO पुस्तकामध्ये पण बरोबर ट्रीटमेंट नाही आहे. मी त्यांना आता कळवलं की तुमचं रॉंग आहे म्हणून. नेक्स्ट. अलेक्झांडर मरेल असं झाला होता, त्याला इलाज केलं तो मेला, त्या डॉक्टरला मारलं म्हणून कोणी इलाज नव्हतं करत. त्यांनी लिहून दिलं डॉक्टरला आवडलं, मी मेलो तरी तुम्हाला काय करणार नाही. मग ट्रीटमेंट केली. याचं आम्ही पोस्टर केलं, IMAने ते दाखवलं. मग महाराष्ट्रामध्ये आपला कायदा, सो त्या कायदा करण्यामध्ये पण या पोस्टरचा हात. सगळ्यात मोठं तेलात वायू वसईच्या समुद्रात मिळतो, पण तो आम्हाला मिळायचा नाही. आम्ही 30 वर्ष काम केलं, आई कुपोषण पण केलं, आता तो आम्हाला मिळाला. पण मला तुम्हाला नवीन सांगायचं आहे, 3 कोटी टन नवीन तेल आणि वायू मिळाल्या महाराष्ट्र समुद्रात. तो मागा
5 मोठे पाईपलाईन्स महाराष्ट्रामध्ये उत्तर, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जातात. 5 मोठे नळ आहेत. फक्त मागायला पाहिजे. तुम्ही जाऊन तुमच्या खासदार आमदारांच्या मागे परसिस्टंट लागा. मला 30 वर्ष लागली. तुम्ही मागा, तुम्हाला मिळेल. नेक्स्ट. हे आम्ही WHO केलं. नेक्स्ट. हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने गुजरातचं IIMचं नर्सिंगचं पुस्तक आम्ही मराठी केलं. ते लोक 100 रुपये प्रॉफिट करून विकतात, त्यांना पैसे पण मिळतात. असं महाराष्ट्र IIMने केलं पाहिजे. परत छापून प्रॉफिट पण केला पाहिजे, पैसे पण मिळतील. नेक्स्ट. नेक्स्ट. हे डायटरी गाईडलाईन्स मराठी केलं. नेक्स्ट. बघा या नद्यांचं पाणी समुद्रात जाते, पण समुद्र गोड होत नाही. थोडं शिकून 150 कोटी लोक बरे होत नाही. आपल्याला सोशल मीडिया वापरायला पाहिजे. आपण प्रत्येकाने रोज एक व्हिडिओ करावा, तो सोशल मीडिया टाकावा. समजा आम्ही 1000 लोक आहे, 1000 लोकांनी एक व्हिडिओ केला रोज, तर रोज 1000 होतील. महिन्याला 3.5 लाख होतील. वर्ष 10 लाख व्हिडिओज होतील. आणि 40,000 लोकांनी केलं तर 4 कोटी व्हिडिओज होतील बहुभाषामध्ये. आणि लोक शेअर करतात, तर भारत छान म्हणजे हे एक चांगलं करायची वस्तू आहे. वामन अवतारांनी जग साधलं तसं. माझा ना कर्जाचं जमीन तेवढा हप्ता रोज भरला. हा व्हिडिओ 37 लाख तरुणांनी पाहिला. म्हणजे रीच किती आहे सोशल मीडियाचं एवढंच मला दाखवायचं. तरुणांनी हे करावं, ज्याने नाव होतं, प्रॅक्टिस होते, वेलफेअर होते आणि सगळ्यांच ऑल वेल. मी लहान होतो ना, तर भिंतीवर असं चित्र होतं गुरुजी गोळवलकरांचं. ते यज्ञामध्ये संहिता देतात आणि तिथे लिहिलं होतं की राष्ट्र हाच देव आहे, माझं सगळं काही देशाला दिलं, माझ्यासाठी काहीच नाही. ते भिंतीवर लिहिले असल्यामुळे ते आपल्या मनात जाते आणि ते पाळण्यासाठी न कळत. तर तुम्ही सगळ्या भिंती भरून टाका तुमच्या हॉस्पिटलच्या, क्लिनिक्सच्या, घराच्या पण, आणि तुमचं छान होईल. नेक्स्ट. हनुमान उडी मारून गेला, पण त्याला माहित नव्हतं. त्यामुळे त्याला सांगायला लागलं की बाबा तू उडी मारू शकतो. जसं तुम्ही सगळ्या मराठीत बोलू शकता, मराठीत लिहू शकता, महापिढी म्हणजे सगळ्या भाषेला मराठीत होऊ शकतात आणि मजेने होतील. मला पण मजा, तुम्हाला पण मजा. आम्ही मराठीत, आमचं 1 वाक्य धड मराठीत असते कारण आम्ही इंग्लिशमध्ये शिकलोय. तर तुम्ही आमचं मराठी आरोग्य ज्ञानेश्वरी वाचा, तुम्ही छान मराठीत सांगू शकाल. मराठी अजून मला 27 सेकंद आहे. मराठी महाआयपीची अधिकृत भाषा आहे. विजय येवले अध्यक्ष होते. मी आणि अर्चनाने ठराव मांडला होता. अमरावतीला तो पास झाला. आंबेडकर सरांनी त्याला पाठिंबातून मदत केली होती आणि आता आम्ही विसरूनच गेलो. हे ओरिजिनल सोशल मीडिया ट्रिक्स आहे, हे सुद्धा आम्ही विसरून गेलो कारण कागदपत्रच नाही. नवीन लोकांना कसं माहित असणार ना, जुनं काही नाहीच ठेवलं. रेकॉर्ड किपिंग आज राष्ट्रीय आधार आहे, आपल्या कुणाचं रेकॉर्ड किपिंग ठेवत नाही. आपले हे लोक काम करतात, तुमचा आभारी आहे मी. बरं, लष्करच्या भाकरी वाचतात, बायका कशा घरात घेतात त्यांना माहित नाही. तर असं खूप मला काय 1 मिनिट 1-2 म्हणून मला 5 मिनिट देणार. नेक्स्ट. हे मला काहीतरी तुम्हाला सांगायचं, खूप महत्वाचं सांगत आहे. ऐका ना, सिरियसली ऐका. नाही आता 2024 साल चालू आहे, म्हणजे ईसाई धर्म येशूचा जन्म 2024 साल पहिले झाला. अंदाजे ख्रिश्चन धर्म 2000 साल पहिले जन्माला. अंदाजे मुसलमान धर्म 1615 साल पहिले जन्माला. यांनी पूर्ण जग जिंकलं, सगळ्या संस्कृत्या नष्ट केल्या भारतात, आणि कोणीही त्यांना परत हरवू शकलं नाही. नीट आहे का, कोणीही त्यांना परत हरवू शकलेलं नाही. भारतामध्ये मुसलमानांचं 700 वर्ष राज्य होतं, कोणी त्यांना हरवू शकलं नाही. महाराष्ट्रात 300 वर्ष राज्य होतं. जगात जे कोणीच केलं नाही ते आमच्या पूर्वजांनी केलं. वसंत तुझ्यासाठी सांगितलं, जे कोणीच केलं नाही ते आम्ही केलं. परक्यांचं राज्य उलटून स्वतःचं राज्य केलं, मग 100 वर्ष भारतावर राज्य केलं. पूर्वेकडची जी सीमा आहे ना, ती नागपूरकर भोसलेंनी केलेली आहे. ओरिसाला जे होते ना, ते काय ती बंद झाली होती, ती भोसलेंनी चालू केली. त्याला अनुदान दिलं गावाचं. जबाबदार आहे या देशाच्या रक्षणासाठी. पश्चिमेला पेशवे गेले, मराठे गेले, तेवढाच भारत आहे. सो मला काय सांगायचं, आम्ही त्यांच्याच वंशाचे काही करू शकतात, जगात कोणीच करत नाही. आम्ही होतं ठरवलं पाहिजे करू. मला बरोबर माझ्यासोबत म्हणा, आम्ही करू आणि एकेरी करू. आता वसंतला आपण प्रेसिडेंट केलाय, त्याला मदत लागणार आहे. किमान 500 लोक तरी आपण गेले पाहिजे हैदराबादला मीटिंग कॉन्फरन्समध्ये. आणि आपण काय पण करू शकतो. याच्यावर 2 उदाहरणं सांगतो. राष्ट्रपती परदेशी जाणार होते आणि पैसे परत करन्सी नव्हती, तर लोकसत्ताच्या कारकिर्दीने लिहिलं की राष्ट्रपतींना पत्र टाका, जाऊ नका. लोकांनी टाकले, राष्ट्रपतीचा दौरा कॅन्सल झाला.
तसं आपण करायला पाहिजे. आपण 40,000 IIP मेंबरनी कळवलं ना गव्हर्नमेंटला की गिव्ह MMR नॉट MR अलाउ फ्री यूज ऑफ ऑटोझोन 3च उडल्या. तो पत्ता connect@mygovernment.nse.in. आता आपण 200 लोकांनी टाकलं ना आपलं नाव पत्ता नाव गाव डिग्री आणि IIP मेंबर आज रात्री नोटीस घेतील. उद्यापासून वसंतला सगळ्या कमिट्यांवर घेतील आणि आपलं बदल चाललंच पाहिजे. हे आपण करून घ्या. हे प्लीज लिहून घ्या. एवढे एक ईमेल लिहून गाण्यापूर्वी टाका. माझं बाकी काही ऐकलं तर चालेल. नेक्स्ट आणि अजून IIP साठी पण सांगतो. काय ना एक मिनिट सांगतो. काय पाहिजे सर? कागद दिले तुम्हाला? कागद प्रिंटेड कॉपी दिली. काय करा दाखवा तर. connect@mygovernment.nse.in. आता IIP पण साईड पण झालं. कसं बाई कशी क्षणाची माता, क्षणाची पत्नी आणि आनंदकाळची माता असते, तसे सगळे IIP ऑफिस बेरर्सना सांगतो बरं का तुम्हाला. आपण सगळे टाइमपास 1-2 वर्ष ऑफिस बेरर असतो, बाकी जनरल मेंबरच असतो आपण. सो IIP इज बाय द जनरल मेंबर, फॉर द जनरल मेंबर अँड ऑफ द जनरल मेंबर. IIP कडे IIP चे ऑफिस बेरर खूप छान आहे बरं का, पण त्यांना काय पैसे खर्च करायला येत नाही. 50 कोटी रुपये पडून आहे IIP मध्ये. 35 कोटी रुपये असेल तर ते पैसे वापरून लोकहित करायला नापास झाले 75 वर्षात. त्यांना गायडन्सची गरज आहे. तो त्या लाडकी बहीण योजना आली की नाही, आपण लाडके IIP मेंबर योजना काढतो. पण हे करायला हैदराबादला या आणि 50 कोटी रुपये जेवढे संपव. आपण दर कॉन्फरन्सला 2 कोटी रुपये देतो त्यांना काय पैशाची कमी नाही. त्यांना काय करायचं कळत नाही. म्हणून मध्ये हिल स्टेशनला घेतात, कॉन्फरन्स घेतात. मला आनंद आहे बरं का. पण तुम्ही तिथे या. आपण सांगू प्रत्येक मेंबरला 10,000 रुपयाचे IIP करंट पब्लिकेशन द्या. म्हणजे आदर्श उपचार, पेरेंट गाईडलाईन्स, ड्रग फॉर्म्युलरी, ॲटलास, सगळे IIP चे पब्लिकेशन्स आहेत ना, ते आपल्याला रॉयल्टी भेटते काय नाही, प्रिंटिंग कॉस्टमध्ये मिळतील. कुरिअर करा. जर प्रत्येक मेंबरची प्रॅक्टिस सुधारली ना तर IIP सुधारली, देश पण सुधारला की नाही. हे सर्व दिस इज सोशल मीडिया. एवढं कराल ना तर मेहनत वसूल झाली माझी आहे. तुम्ही खूप छान ऐकला. मी तुमचा मनापासून आभार आहे. धन्यवाद. कोणतेही विशेषण अपुरे पडेल असे कार्य, ओघवती सहजवाणी, थेट मनाला भावणारा सामाजिक संदेश आणि जीवाला भेटणारा वैयक्तिक संदेश. डॉक्टर हेमंत जोशी यांचे असामान्य असे व्यक्तिमत्व. अशा हेमंत जोशींचे सन्मानपत्र वाचन करण्यासाठी मी डॉक्टर अमोल पवार यांना आमंत्रित करते. धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये सर्वांना तुमच्या शैलीने, तुमच्या नेहमीच्या शैलीने तुम्ही ज्या सामाजिक बालारोग्याच्या गोष्टी सांगितल्या त्याने जो पूर्ण प्रेक्षक वर्ग आहे तो मंत्रमुग्ध झालेला आहे. आता तुमचे सन्मानपत्र वाचू इच्छितो. आदरणीय डॉक्टर हेमंत जोशी आपल्याला राष्ट्रीय बालरोग तज्ञ संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या राज्य अधिवेशनाच्या प्रसंगी या राज्य शाखेतर्फे हे मानपत्र देताना आदरणीय साने गुरुजींचे वाक्य प्रकर्षाने आठवते. मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे. सभोवतालचा संसार सुखी आणि समृद्ध व्हावा, ज्ञानविज्ञान संपन्न व कलासक्त व्हावा, सामर्थ्य संपन्न व प्रेममय व्हावा हीच मला एक तळमळ आहे. माझे लिहिणे व बोलणे, माझे विचार व माझी प्रार्थना या एवढ्या ध्येयासाठीच असतात. आपल्या कार्यकर्तृत्वाकडे नजर टाकल्यास आपणही साने गुरुजींच्या या वाक्याप्रमाणे सर्व समाज आनंदी, सुदृढ, संस्कारक्षम व निरोगी व्हावा याकरिता आपण आपल्या लिखाणातून आणि कृतीतून केलेल्या अविश्रांत परिश्रमाचे आम्ही साक्षीदार आहोत. आपण लिहिलेली असे खा छान व्हा
ही पुस्तिका असेल, आपण प्रकाशित केलेले कुटुंब आरोग्य रक्षक हे लिखाण असेल, जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या पॉकेट बुक ऑफ केअर फॉर चिल्ड्रन या पुस्तकाचा अनुवाद असेल, मुलांची सेवा अशी करा हे लिहिलेले पुस्तक असेल, आरोग्य क्षेत्रात विशेषतः बालरोगतज्ञ शास्त्रात आपण निर्माण केलेली ही साहित्य संपदा हे आपले लोकोत्तर व एकमेकाद्वितीय कार्य आहे. हे सर्व साहित्य भारतातील असंख्य भाषेत अनुवादित तर झालेच आहे, पण QR कोडद्वारे सर्वसामान्य जनतेस विनामूल्य उपलब्ध आहे. हा कदाचित जागतिक विक्रम असेल. आपण दरवर्षी प्रकाशित करीत असलेला आरोग्य ज्ञानेश्वरी हा दिवाळी अंक व त्यातले लिखाण म्हणजे प्रत्येक घरी लावलेला मंगलदीप आहे. आरोग्य ज्ञानेश्वरीची कवच कुंडले ज्याच्या घरी असतील ते घर सुदृढ, आनंदी व संस्कारक्षम असेल यात वाद नसावा. भारतातील बालमृत्यू कमी करण्यामागे आपले खूप मोठे योगदान आहे हे नाकारून चालणार नाही. आपल्या अथक प्रयत्नांनी व पाठपुराव्याने बाळंतपणाची 3 महिन्याची असलेली रजा शासनास या कायद्यात बदल करून 6 महिन्यापर्यंत करावी लागली ही आपली सर्वात मोठी उपलब्धी. त्याकरिता केवळ बालरोगतज्ञ संघटनाच नव्हे तर असंख्य माता भगिनी व बालके आपले ऋण कधीच विसरणार नाही. या काही लोकोत्तर लोकशिक्षण व आरोग्य सेवेच्या कामाशिवाय आपण औषधाच्या वेष्टनावर देवनागरी लिपीचा धरलेला आग्रह, महाराष्ट्रातील अंगणवाडी केंद्रात खाऊचा कोपरा ही संकल्पना, लोकशिक्षणाकरिता असंख्य आरोग्यविषयक व्हिडिओज, हे अनेक आरोग्य प्रकल्प, तसेच पालघर जिल्ह्याकरिता नळाने वायू देण्याचा एक वेगळा सामाजिक उपक्रम आपण राबविला हे आमच्या दृष्टीने अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. महोदय, शहाणे करून सोडावे सकल जन हे जीवनाची ब्रीदवाक्य समजून व ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, साने गुरुजी या अशा अनेक विविध विभूतींना आपण आपला आदर्श मानून आपल्या ज्ञानाचा सर्वांना लाभ होण्याकरिता व राज्य व राष्ट्र प्रबल करण्याकरिता ध्यास घेतलेले आपण ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहात. समशस्त्रोच मित्रेच तथा मानापनामा योग शीतोष्ण सुखद केशु सम चढ विवर्जित असा एक भगवद्गीतेत छान श्लोक आहे. याचा अर्थ शत्रू व मित्राबद्दल तसेच मानापनात, सुखात आणि दुःखातही आपली बुद्धी स्थिर ठेवणारा भक्त परमेश्वर प्रिय असतो. हा श्लोक भगवान श्रीकृष्णाने आपल्याला उद्देशून लिहिला असावा असे वाटते. हे सगळे सद्गुण आपल्या समाविष्ट असल्यामुळेच आपण महाराष्ट्रात व महाराष्ट्राच्या बाहेरही अत्यंत लोकप्रिय आहात. आपल्या या जगावेगळ्या कार्यात आपल्या सुविद्य पत्नी डॉक्टर अर्चना जोशी यांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. आम्ही त्यांचेही अभिनंदन करतो. आपला अत्यंत विनम्र स्वभाव, अभ्यासू वृत्ती, नाविन्याची कास, लोकशिक्षणाचा ध्यास, साधी राणी पण तितकीच उच्च विचारसरणी, निरपेक्षपणे, समरसतेने आणि समर्पक भावनेने काम करण्याची वृत्ती, बाल आरोग्य व लोकशिक्षणाकरिता आपण दिलेले योगदान या सर्वांचा विचार करून आपणास अत्यंत सविनयपूर्वक हे सन्मानपत्र आम्ही प्रदान करीत आहोत. आपणास दीर्घ आयुरारोग्य लाभो व आपले लोकशिक्षणाचे पवित्र कार्य निरंतर चालू राहो ही त्या दयाघनाकडे प्रार्थना. आपले नम्र डॉक्टर रामगोपाल चेदारा, डॉक्टर अमोल पवार. हे शब्दांकन आपले सर्वांचे बाबा, लाडके बाबा डॉक्टर शेखर दावाडकर सर, महाड, रायगड यांचे आहे. आजारी असल्यामुळे ते आपल्यात उपस्थित नाहीत. मी हे सन्मानपत्र देताना डॉक्टर वसंत खलटकर, आपले नियोजित अध्यक्ष, डॉक्टर उदय बोधनकर सर, डॉक्टर उपेंद्र किंजोळेकर सर, डॉक्टर अतुल कुलकर्णी, डॉक्टर संजय पातमुळे, डॉक्टर मोहन वारके, डॉक्टर संजय देशमुख, डॉक्टर पंकज अग्रवाल, डॉक्टर रेणू मोरालकर, डॉक्टर संजीव जोशी, डॉक्टर जितेंद्र गव्हाणे, डॉक्टर विनायक पत्की, डॉक्टर प्रमोद कुलकर्णी, डॉक्टर नेहल पटेल, या सर्वांना मंचावर आमंत्रित करतो.
डॉक्टर अंजली कोकण, डॉक्टर जयश्री देशपांडे,